नमस्कार, स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। भर दिवसा महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठन हिसकावले, पाथर्डीत खळबळ। पाथर्डी शहरात भर दिवसा घडलेल्या साखळी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शनिवारी सायंकाळी सुमारे 6:15 वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडलगत अर्जुन बाबा मंदिराजवळ पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे 2 तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठन मोटरसायकलवरून आलेल्या 3 अज्ञात चोरट्यांनी क्षणार्धात हिसकावून नेले। या प्रकरणी आनंदनगर येथील संगीता सुधाकर पाखरे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार त्या आपल्या मैत्रीण अर्चना यांच्यासह खरेदीसाठी पाथर्डी शहरात पायी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या 3घांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख रुपये किमतीचे 2 तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठन बळजबरीने हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले। घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाची चक्रे फिरवली। अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे। शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी प्रकारामुळे विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बाजारपेठ व मुख्य रस्त्यांवर पोलीस गस्त वाढवून अशा टोळ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी। नमस्कार, मी अक्षय वायकर, स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत करत आहोत। काल एक विचित्र घटना घडली। 2 महिला आनंदनगरच्या रस्त्यावरून चाललेल्या होत्या आणि त्यांच्या गळ्यातून बाईक स्वारांनी दागिने लंपास केल्याची घटना आपण CCTV कॅमेऱ्यात पाहिलीच आहे आणि बरेचसे व्हिडिओ पण सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत। ह्या दोघीजणी महिला होत्या, तर तुमच्या गळ्यातून हे केलं ना? तर काय घटना झाली? आम्ही गावामधून येत होतो पाथर्डीतून। इथं पुढं याच्यापाशी अर्जुन बाबा मंदिर आहे का, त्याच्या अलीकडल्या गल्लीतून आलोत। पुढं आलोत पाथरकरच्या दुकानात, तिथं उभं राहिलो, तिथं विचारलं तर तिथून खाली उतारलो तर पुढं गेलो तर लगेच ही घटना घडली। पुढं समोर तिकून येत होते, समोरून ते समोरून आले का, तर आम्हाला काय वाटलं शाळेची मुलं बिलं आहेत का काय, रस्ता असं थोडी थांबली आणि गाडी झाली का, असंच थोडं साईडला झालो आणि साईडला झालो तर ह्या उजव्या साईडने होते, त्यांच्या लगेच म्हणजे असं गळ्याला ओढलं, मधल्याने ओढलं, त्या खाली पडल्या आणि मग त्यांना उठू भेटूस तर तवर ती गाडी पुढं गेली। समज आम्हाला आडावाडा करूस तोवर। किती तोळे होते? 2 तोळे। 2 तोळे होते ना? तुम्हाला काही केलं का त्यांनी? काही नाही ना? मग आम्हाला दुसरं काही नाही, पण त्यांना खाली पडल्या ना त्या वडल्यामुळं मग गळ्याला थोडंसं हे झालं त्यांच्या वरखांडल्यावर। काय झालं म्हणजे काय तुम्ही जात होता त्यावेळेस काय घटना झाली? आम्ही ते दुकानात थांबलो भांड्याच्या, तिथून पुढं उतरून खाली गेलो की लगेच समोरून 3 जण आले होते। आम्हाला वाटलं त्यांना रस्ता द्या म्हणून आम्ही पलीकडे झालो, तर त्यांनी लगेच माझ्या गळ्याला हात लावला। काय होतंय ते कळायच्या आताच हे झालं। नंतर मला कळालं माझ्या गळ्यातलं तोडलं खाली पडल्यावर। मी वाढायला काय लागलं वगैरे तुम्हाला? लाग ह्या हाताला झाला, मारलं बसला, अंगावर पडले होते। बरं, म्हणजे कोणत्या दिशेने गेले? इकडच्या आपल्या पाथर्डीच्या दिशेने गेले? पाथर्डीच्या तिकडे स्टँडच्या तिकडून गेली घटना। डिपार्टमेंट ही आनंदनगरमध्ये झालेली आहे आणि पोलीस डिपार्टमेंटने याच्याकडे लक्ष देऊन तातडीने याचा तपास करणे खूप गरजेचं आहे। स्टार इंडियासाठी अक्षय वायकरचे रिपोर्ट। धन्यवाद। माझं नाव अर्चना शशिकांत खेडकर, राहणार आहे आम्ही इथंच आनंदनगर मध्ये। इथं आम्ही गावात गेलेलो होतो, येताना आलो, इथून समोर ह्या मधल्या रोडने शिरलो, इथं आलो, इथं दुकानात आम्ही विचारलं, इथून खाली उतारलो का, ह्या इथं पुढं गेलो आणि लगेच ते तिकून पुढून 3 जण होते गाडीवर आलेले। गाडी थापाकल्यावर झाली तर आम्हाला काय वाटलं पोरं आहेत शाळेतले काय म्हणून असं थोडं इकडून जाऊ आपण, गाडी आली समोरून म्हणून इकडं व्हायला गेलो बाजूला का, तर यांचा मला वाटलं पदर घुसला काय, तर त्या खाली पडल्या। मग ते गळ्यातलं ओढलं आणि खाली पडल्यामुळे मला वाटलं पण लागलं बिगलं म्हणून मी उठलायला गेलो, त्या म्हणजे माझं गळ्यातलं ओढलं बघायला गेलो, पुढं तर गाडी पुढे गेली। मग अशी काढलं बस स्टँडच्या साईडने 2-2.5 तोळ्याचं होते। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि Instagram स्टार इंडिया वनला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।